क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो. नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. मस्तक असो दीन रजनी, मस्तक असो दीन रजनी, मस्तक असो दीन रजनी, मस्तक असो दीन रजनी. ज्ञानदेवा चरणी, श्री ज्ञानदेवा चरणी, ज्ञानदेवा चरणी, ज्ञानदेवा मस्तकासो दिन रजनी. श्री ज्ञानदेवा चरणी, केला जगाशी उपकार. तारियले नारी नर, श्री गुरुचरण सरोज रजनी जमुन मुकुर सुधारी. बरनऊ रघुबर बिमल जसो जोदायकु फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरऊ कलेस विकार. महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी. स्तुतिर ब्रह्मादी नाम पितद वसन्नास्तु गिरा. अथावाच सर्वस्व सुमती परिणामावधी गृणन. ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरहा. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या विठाला विठाला. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आजच्या पवित्र वर्ष श्राद्ध या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आहोत. आणि या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनासाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेमधला उपदेश प्रकरणातला आपल्याला जाग करणारा, जन्म मृत्यूच्या पलीकडे आपल्याला धावून संत समागमामध्ये परमार्थाची आवड निर्माण करून देणारा गोड असा अभंग आहे. कुठं जागा असावं, कसं जागा असावं, सुंदर असा अभंग आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन आपल्या 12 सव्वा 12 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये पाहूया. पैकी अल्पसा पर्याय आहे. आपल्या या खोपडी नावाच्या गावी गेल्या 1 वर्षापूर्वी ज्या वडिलांचं निधन झालं, वैकुंठवासी कैलासवासी विनायक गोडाजी दराडे या विनायक भाऊंच्या जाण्याचं दुःख पेलून त्यांच्या 3-4 मुली आहेत, 4 मुली आहेत जवळजवळ, आणि प्रवीण नावाचे त्यांचे चिरंजीव. या सगळ्या वारकरी संप्रदायावर प्रवीण दादाचं खूप प्रेम आहे, म्हणून ते एवढी महाराज मंडळी एकत्रित आली. आणि त्या संबंधातून आमचे सुनील भाऊ जे अंबिका साऊंड सर्व्हिस यांच्या माध्यमातून प्रवीण दादांनी संपर्क केला होता आणि तारीख माझ्या डायरीमध्ये लिहून दिली. त्याला अनुसरून अगदी आज या विनायक दादांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आहोत. कीर्तन साथीला महाराष्ट्राचे हे लोकप्रिय गायक वादक मंडळी उपस्थित आहेत. आपल्या महाराष्ट्राची एक गाणं कोकिळा ज्यांच्या प्रमाणाच्या चाली, वारकरी चालींचा ठेवा सगळ्या महाराष्ट्रानं चाकलेला आहे, अशी लोकप्रिय भजन सम्राट आमचे रोहिदास आबा जगदाळे. एक प्रसिद्ध नाव आहे. कीर्तन रंगवावं तर आमच्या रोहिदास आबांनी रंगवावं. इतकं गोड कीर्तन रंगवतात. डबल चाली रंग भरे कीर्तनात आणि प्रेमे हरिदास नाचत. आबा कीर्तनाला असले म्हणजे कीर्तनकाराचं जवळजवळ 12ने काम राहतच नाही, 4नेच काम राहत. म्हणून अगदी प्रसिद्ध असे ढोक महाराज असतील. आणि वेळेचे फार ते मलाच थोडं 10 मिनिट त्या कोपरीला गेल्यामुळं झालं, नाही तर मी 10ला चालू होतो. 10:00लाच चालू करणार आबा, ते फार महत्वाचं आहे. म्हणून अगदी आमचे आबा ढोक महाराजांच्या संगतीत राहिल्यामुळे वेळेला फार पक्के आहेत. कीर्तनकार उशीर राहील पण गायक आधी येईल,
नाही तर आता आम्ही आल्यावर कधी कधी गायक वादक येतात, पण ते पहिल्यांदाच हजर राहतात. असे आमचे रोहिदास आबांना वंदन. त्यांच्या पाठीमागं ज्यांनी गोड चाल गायली, नव्या पिढीमध्ये आता तरुण पिढीमध्ये एक चांगलं गायन, उत्तम पेटी वाजवणं, उत्तम रियाज करून अगदी माझे अत्यंत जिवलग मित्र, एकाच पाठाला एकाच ताटात एकाच गुरुवारांकडे आम्ही शिकलो, असे श्रीराम महाराज पांगरे यांची मोठी वारकरी शिक्षण संस्था मुखेड गावी आहे, येवला तालुक्यामध्ये. त्या मुखेडहून म्हणजे जयराम महाराज पांगरे अतिशय गोड गातो, मधुर आवाजे, रियाज केलेला आहे, चांगल्या गुरुजनाकडे त्याचं गायन झालेलं आहे. पेटी तर फार छान वाजवतो, आमच्या कथेला असतो, सिंतही वाजवतो. असे आमचे जयराम महाराज पांगरे, त्यांना वंदन. ज्यांनी विणा घेतला होता त्या हरिभक्तपरायण शरद महाराज, त्यांचाही आवाज अतिशय गोड आहे, मस्त सुरुवात केली. त्यांच्या शेजारी माझे जिवलग मित्र, या भागाचं वैभव असणारे वैभव महाराज, सिन्नर भागाचं वैभवच आहे, फार गोड हसवतात, ते जवळ आले की माणूस हसत राहतो. असे आमचे वैभव महाराज, मला ते भेटले की ते मग हसूच येतं मला. त्यांचे पॉईंट फार सुंदर असतात, छोटे छोटे असतात, कळणाऱ्याला कळतात. असे म्हणजे वैभव महाराज वेलजाळीकर, त्यांनाही माझं वंदन. हरिभक्तपरायण 2 महाराज, पुन्हा प्रदीप महाराज, आणि आपल्या संस्थेतली ही छोटी मोठी बालगोपाल, तुम्ही पण याच्यातलेच का, या छोट्या छोट्या बालगोपाल टाळकरी संस्थेतली जॅकेट घालणारी मुलं, या सगळ्या टाळकऱ्यांना वंदन. दोनही या जनाबाई मीराबाई, दोघींनाही वंदन. दोनही मृदंगाचार्य, त्याच्यामध्ये माझे अत्यंत लाडके, महाराष्ट्रामध्ये एक सुप्रसिद्ध वादक, लग्गीचा बा, स्पष्टता, रियाज, किरण महाराज गोसावी, आपल्या सिन्नर तालुक्याचं वैभव आहेत, ते पण वाजवायला आहेत. किरण महाराजांना वंदन. समोरून हरिभक्तपरायण अभिजित महाराज, अभिजित ना, बरं झालं, ते बरं झालं. इकडे गिरी, इकडे गोसावी, आता चुकून देत नाही मी, गिरीच होऊन देतो, आता तसं होत नाही. अभिजित महाराज गिरी, अभिजित महाराज गिरी आहेत, दोघंही अतिशय सुंदर आहेत, दोघांनाही माझं वंदन. अभिजित महाराज आणि किरण महाराज दोघेही छान वाजवतात. योगायोगानं या परिवाराच्या संबंधातून माझे जिवलग मित्र, अतिशय गोड पखावज वादक, दोघेही बंधू, एक कीर्तनकार, एक वादक, आमचे किशोर महाराज खरात आणि दीपक महाराज खरात. मोठं गुरुकुल आपल्या भागामध्ये जन्माला आले, छान काम करतायत. दीपक आबा खरात, त्यांनाही माझं वंदन आहे, अतिशय छान आबा करतो, तुम्हाला तर काय छान अगदी गोड अगदी वाजवतात. ते पण या परिवाराला मला भेटण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद. आमच्या संगतीमध्ये जयराम महाराजांचे मोठे बंधू आमचे हनुमानजी, जे पखवाजही गोड वाजवतात आणि मुखेडला पखवाजही तयार करतात. तुम्हाला आता माजलगावला, बीडला, गेवरा इतक्या लांब जायची गरज नाही, मुखेडलाच त्यांचं ते छान दुकान आहे. फार छान पखावज महाराज, दिनेश महाराज असतील, किरण महाराज असतील, दीपक महाराज असतील, सगळ्यांची पखवाजं तयार करण्याचं काम करतात आणि पखवाजही वाजवतात. असे आमचे हनुमानजी नवरदेव आहेत, आता साखरपुडा झालाय, त्यांनाही धन्यवाद. आमचे गणेश महाराज आहेत आमच्या संगतीत, आमचे सारथी. रात्रभर गाडी चालवली तरी गाडी आलाच कीर्तनात, एवढे सोडून कुठं थांबल गाडीमध्ये, पण तोही आहे. आमचे तुकाराम महाराजासारखा वैष्णवी नाच, कीर्तनात नाचावं पण वैष्णवी नाच, उगा धांगडधिंगा नसावं. कुणी कणे कुठं काही काय असे कीर्तनकाराच्या पलीकडून उडी मारायला पाहतं, पकवाजाच्या पलीकडून, तसं नाही, वैष्णवी नाच असावा, बारीक नाच, आनंदे निर्भर डुलत असो, नाचो कीर्तनाची रंगीन ज्ञानदीप लावू जगी, असं वारकरी वैष्णव नाच म्हणजे आमच्या ह्या सानप महाराजांचा आहे. वा, गोड अगदी निमगावकर, त्यांनाही माझं वंदन आहे. या कार्यक्रमाचं शूटिंग होतंय, आमचा निखिल दादा, मराठी कीर्तन सेवा नावाचं यूट्यूब चॅनल आहे, आपल्या भागात नव्यानं प्रसिद्ध झालंय. 10-5 चॅनलला त्यानं मागं टाकलंय, चांगली एडिटिंग, चांगला हुशार आहे आणि त्याला कळतं कुठं कोणतं काढावं, कुठं कोणतं गीत टाकावं, कुठं कोणता भाव द्यावा. महाराष्ट्र त्याचं नाव झालंय. माझ्या आता खूप क्लिपा त्यानं काढल्या, ज्ञानोबारांचे काही प्रसंग माऊलीच्या समाधी सोहळ्यातले त्यानं काढले, तर महाराष्ट्रानं ते पाहिले. असं आमचा निखिल दादा, मराठी कीर्तन सेवा, त्याचं चॅनल आहे, त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यालाही धन्यवाद. निखिल दादा मराठी कीर्तन सेवा. इकडे एक दुसरा मोबाईलवाला आहे, त्यालाही धन्यवाद. आपण प्रवीण दादा, सचिन दादा, संदीप दादा, सगळी अशी उभी असणारी मंडळी, आणि आमचा पिंटू दादा, भाऊचे आमच्या सुनील भाऊचा छान अगदी ट्रबल बाज गेन विको बारकाली बटणं चांगले फिरवलेत. सुनीलची आठवण, सुनील नाही आला ते बरं झालं, छान लावलं तुम्ही, तुम्हालाही धन्यवाद. अगदी गोड, अगदी छान तुम्ही आवाज दिलाय, तुम्हालाही धन्यवाद. अगदी बसलेली आपण सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, या कार्यक्रमाला सजवणारी दजवणारी, आता या नाती आहेत, मुली आहेत, मगाशीपासून आजोबाच्या आठवणीला रडतात, वडिलाच्या आठवणीला रडतात. मला प्रवीण दादा मगाशी म्हटले, अक्रूर महाराज कधीच घाबरलो नाही, पण बाप गेल्यापासून मात्र एकटा पडलो. असं बाप नसलं की दुःख होत असतं. मला बाप नाही, त्याच्यामुळे मला त्याची जाणीव आहे. ज्याचा बाप नसतो ना त्याला विचारा, बाप नसलं की घरामध्ये अंधार होत असतो महाराज, घरामध्ये दुःख होत असतं. कारण बापासारखं ताकदीचं अंतकरण कोणाचं नसतं. मी काल एक टी व्हीवरती मालिका पाहत होतो, मोबाईलवरती, त्याच्यात ते मला एक वाक्य फार आवडलं. एम एस धोनी नावाचा चित्रपट पाहत होतो, एम एस धोनी, तो धोनीचा चित्रपट पाहत होतो,
आणि त्याच्यात तो क्रिकेटर झाल्यानंतर एक मॅच खेळतो आणि बापाला फोन लावतो की बाबा तुम्ही पाहिला का माझा खेळ, चांगलं वाटलं का तुम्हाला? तर तो बाप त्याला तिकडून म्हणतो मला बोलू नको, तू आराम कर. तेव्हा मला कळालं की मी पाणी मारतो बाबा, मी बांधकाम करतो, पण तू झोप असं पोराला म्हणणारा जगात फक्त बाप असतो महाराज. तुम्हाला आराम करा म्हणणारा जगात एकही व्यक्ती किरण महाराज सापडायचा नाही. तुम्ही पकवाज वाजून आल्यावर तुमचा बाप मुसळगावला गेल्यावर तुम्हाला एकच म्हणेल तू नको थांबू इथं, तू आराम कर असा म्हणणारा फक्त बाप असतो. आणि तो बाप आमच्या प्रवीण दादाचा निघून गेला. गोड बाप होता, नावच त्यांचं विनायक होतं, स्वभाव गोड, दिसणं गोड, सगळा परिवारच गोड आहे महाराज हा. त्या संबंधातून मोठं दुःख या परिवाराला झालं. आजही नुसतं बाप म्हटलं तर त्यांच्या डोळ्याला पाणी येतंय. असं वाटतंय त्यांना इकून येतील आमचे बाबा, इकून येतील आमचे बाबा. पण आता काय असतं, गेलेली माणसं दिसत नसतात, पण त्यांची रोज आठवण येत असते बरं का. रोज आठवण येते बघा आबा, रोज मला बापाची रोज आठवण येते. घरी जायची गरज पडत नव्हती बाप असताना, आता जावं लागतं. बाप हा घराचा कणा असतो. बाजावरती बसलेला असेल ना समोर, तर वाकडी नजर कोणाची तुमच्या घराकडे पाहण्याची ताकद नाही बघा. बाप म्हणजे घरातला देवच असतो महाराज, ध्यानात ठेवा. आणि तो बाप गेल्यामुळे या मुली रडतायत, नाती रडतायत, आठवण येते त्यांना. पण आता गेलेल्यांना काही आपण परत आणू शकत नाही, पण त्यांची कृतज्ञता प्रगट करावी लागते. जन्म देणाऱ्या मायबापाला जिवंतपणीही सांभाळावं आणि मायबाप निघून गेल्यावर त्यांचे सोहळे करावेत. वा, आणि असा गोड सोहळा या आमच्या प्रवीण दादांना आखला. काय गायक, काय वादक, हे कोणी करत नाही महाराज. पैशावाले लई लोक आहेत महाराज, एवढाले गायक आणि 2 गायक बोलवा म्हणतात, 2-4 टाळकरी बोलवा म्हणतात, चिंगूसपणा करतात. पण एवढे गायक वाजवणारे खाली बसून आहेत, गाणारे उभे आहेत. एवढा मोठा मेळ, एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमविला. असा मेळ जमवण्याचं कारण त्यांची भाविकता, बापाबद्दलचं प्रेम आहे. सगळ्यांना रडू नका, आता थोडं ऐका. तुम्हाला मी जास्त सांगत गेलो तुम्ही जास्त रडाल, त्यामुळे सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. एका बापाबद्दल थोडंसं चिंतन आणि अभंगातलं थोडंसं चिंतन असा भाव आपण पाहू. सर्वांगाचे कान करून ऐका, पुन्हा पुन्हा सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. अभंगाला सुरुवात. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. यशासाठी प्रयत्न आपण सगळेजण करतो, पण अपयश पदरात पडताना दिसतं. लाभासाठी प्रयत्न करतो, हानी पदरामध्ये पडताना दिसते. आणि जगण्यासाठी सगळं जग प्रयत्न करते, मृत्यू पदरामध्ये पडताना दिसतो. यशासाठी खूप प्रयत्न करतात लोक, पुस्तकं पाठ करतात. एक माझा मित्र आहे, 11 वर्षापासून पुण्यातून घरी झाला नाही. बाथरूम मध्ये पुस्तक वाचतो, झोपतानाही पुस्तक, अजून नंबर नाही लागला त्याचा. 11 वर्ष झाली पुस्तक वाचतोय, नेहमी अभ्यास करतो, फार अभ्यास करतो, पण प्रत्येक वेळेला अर्ध्या मार्काहून 1 मार्काहून जातो. यशासाठी खूप प्रयत्न करणारी मुलं आहेत, मुली आहेत, पण अपयश पदरात पडताना दिसतं. लाभासाठी प्रयत्न आहे. आमच्याकडे लोक कपाशी लावतात, तुमच्याकडे कधी लावित असतील, आमच्याकडे कपाशी लावतात, सोयाबीन लावतात. 10 एकर मध्ये, 15 एकर मध्ये 50 क्विंटल, 30 क्विंटल, 35 क्विंटल असं सोयाबीन निघतं. लाभासाठी पैसे मिळावे म्हणून बाबा सगळेजण त्याच्यासाठी प्रयत्न करतात. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. पण इतका पाऊस पडला हवा, इतका भयानक पाऊस पडला की एका दिवसात 200 मिलीमीटर पाऊस पडला. लातूर जिल्ह्यामध्ये वर्षात 1000 मिलीमीटर पाऊस पडला. जो पाऊस महाबळेश्वरला, जम्मू काश्मीरला पडतो तिकडे डोंगरात, तो पाऊस आपल्या मराठवाड्यात पडला, कधी न पडणारा. इतका पाऊस पडला की लाभासाठी शेती केली होती, पण 1 क्विंटल सुद्धा पदरात पडू शकत नाही, हानी झाली. म्हणजे लाभासाठी प्रयत्न आहे, पण किरण महाराज हानी पदरामध्ये पडते. ऐका ऐका, यशासाठी प्रयत्न आहे, अपयश पदरात पडताना दिसतंय. जगण्यासाठी सगळे प्रयत्न आहे. डॉक्टर, वैद्य, घरोघरी, गावागावात, शहरात जाऊन आपण तपासणी करतो, पण सकाळी बातमी येते की जो दवाखान्यात गेला होता तो रिक्षा चालवत गेला होता, पण त्याची बॉडीच घरी आली. जगण्यासाठी प्रयत्न आहे, पण मृत्यू पदरामध्ये पडतो. त्या लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारीला मोठा भूकंप झाला होता, जुन्या लोकांना माहिती. आवा लय भयानक भूकंप झालता. असा भूकंप झालता की किरण महाराज, दीपक बाबा, त्या शरद महाराज, जमिनीची जमीन फाकली महाराज, माणसं त्याच्यामध्ये गडप झाली. गावची गाव त्याच्यामध्ये गेलं, सगळं गाव गेलं महाराज भूकंपामध्ये. सगळ्या देशात बातमी पसरली, भयानक दुःख झालं लोकाला. आणि त्या गावातले 15-20 पोरं पुण्याला, मुंबईला कामाला होते पोट भरायला. तिकडून दुष्काळातून तिकडे मुंबईला, पुण्याला MIDCत कामाला गेलेली मुलं,
त्यांना माहिती झालं आपला आजोबा नाही राहिला, आपली आई नाही राहिली, आपली हाय मोकळून रडायला लागले. आणि 10-15 जणांनी एकमेकाला फोन केले आणि सगळे पोरं एकत्रित आले पुणे स्टेशनला. तिथून एक क्रुझर गाडी लावली भाड्यानं आणि आता सगळ्यानं आपल्या आई वडिलांना तर दिसणार तर नाही कोणी, पण जाऊन तर येऊ मातीमध्ये काय परिस्थिती, घरं आहेत का काय आहे का पाहायला म्हणून ती पोरं तिथून निघाली. ऐका ऐका, आणि जशी लागली रस्त्याला तसं अहिल्यानगर गेलं. कडाष्टीच्या जवळ आल्यावर ती क्रुझर एका मोठ्या ट्रकवर आदळली आणि 16ची 16 पोरं त्या ऑक्सिजन मध्ये जागेवर गेली. मला तुम्ही सांगा, गाव तर गेलंच होतं, एकही जिवंत गावातला राहिला नव्हता, पण काय नवलय त्यांची पोरं पुण्याला मुंबईला शिकायला ते गावाकडे भेटायला निघाली. काळ आला आणि त्यांच्यावरती आघात करून घेऊन गेला. म्हणजे जगण्यासाठी प्रयत्न आहे, पण मृत्यूपत्रामध्ये ललाटी जे लिहिले ते न मोडे काही केले. जे जे लिहिले प्रारब्धी, वा वा. लिहिले प्रारब्धी, ते ना चुके कर्म कधी, ते ना चुके कर्म होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळेना, होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळेना, नकळे पुढील होणार, 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 नकळे पुढील होणार. ज्याचा संत वचनावर विश्वास आहे त्यानं कायम ध्यानात ठेवायचं, न कळे पुढील होणार. एवढं प्रमाण डोक्यातच ठेवायचं. काय? न कळे पुढील होणार. उद्या काय होणार आहे जगातल्या कोणत्याच भविष्यकाराला सांगता येत नाही. ते फक्त ज्ञानोबा तुकोबा नाथ महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. ते भूत भविष्य कळू येईल वर्तमान, ते ज्ञानोबासाठी तुकोबासाठी निवृत्तीनाथांसाठी पैसे घेणाऱ्यासाठी नसतं ते, बरं का. ओरिजिनल जे आहेत त्यांना ते बोलता येतं, आपल्याला ते जमणार नाही. नाही तर आमच्या तालुक्यात एक भविष्यकार आहे, असं आजकालीच भविष्य सांगतो, काही पण सांगतो. कोणी चोरी झाली की तिथूनच सांगतो. मला नवल वाटलं व ते काय झालं. आता त्यांचे लहाने बंधू सैनिकमध्ये जवानमध्ये, आणि त्या पोरानं माझं कीर्तन ठेवलं त्या सैनिकानं त्याच्या रिटायरमेंटचं. आणि ते सैनिक पोरगा आलं, रिटायरमेंट झाली, कीर्तन झालं, आणि त्याच्यानंतर 10 दिवसांनी त्या पोराचा अपघात झाला आणि ते पोरगा जागेवर गेला. तर मी भेटायला गेलो आता आपले संबंध असल्यामुळे. तर मी त्या भविष्यकाराला विचारलं, का हो तुम्ही एवढ्या लोकांचं भविष्य सांगता, रोज लोक तुमच्याकडे गर्दी करतात, तुम्हाला हे नाही कळालं की आपला भाऊ आता इकडे जाऊनच द्यायचा नाही भाऊ ह्या रस्त्याला, त्याचा ऍक्सिडेंट झाला नसताना. तोंडात बोट घालून गप बसले महाराज. असं कधीच कुणाला कळत नसतं. हे थोड्यापुरतं एकी बेकी न्याय येतसे प्रचिती, तुकोबारांचं प्रमाण याला काय, एकी बेकी न्याय येतसे प्रचिती, आणि त्याने समस्त लोक बोलतात. लोक भुलून जातात महाराज. हो, इतकं सोपं आहे का? एक लोटा पाणी महादेवाला घातल्यावर देव घरी यायला. इतकं सोपं वाटलं तुम्हाला? हे तुकोबाराने फुकट, नामदेवराने फुकट सांगितलंय महाराज. हे आपलंच हे, एक पसा पाणी एक बिलवदळ. मी नाव न ठेवत कुणाला, मी समजून सांगतोय तुम्हाला. एक पसा पाणी एक बिलवदळ, पूजन केवळ सोपे भाऊ. हे नामदेवराचा अभंग आहे ना. शिवरात्रीच्या कालखंडात महादेवाची उपासना करताना ऐका शिवरात्री कथा सावधान, त्याचं चरण आहे काय, एक पसा पाणी आणि एक बिलवदळ, पूजन केवळ सोपे भाऊ. पण एकच पसा पाणी घातलं की महादेव घरी येऊ शकतो आपल्या. इतकं सोपं वाटलं तुम्हाला? जन्मोजन्मी आम्ही वा वा वा, जोडी येली भक्ती, क्या बात है, क्या बात है. देणे तुझी प्राप्ती झाली देवा, देणे तुझी प्राप्ती. देणे तुझी प्राप्ती झाली देवा, देणे तुझी प्राप्ती. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती,
काय नवल आहे बघ, काय गोड प्रमाण दिलं आबानी महाराज. जन्मोजन्मी आम्ही जोडीली भक्ती. जन्मोजन्मी ज्ञानोबराय म्हटले, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. एक दिवस एक पासा त्याचा एक फायदा चांगला झाला. ज्या महादेवाच्या मंदिरात लोक जात नव्हते तिथं बाया जायला लागले, ते बरं झालं. आणि आमच्या गावात एक महादेवाचं मंदिर आहे कोपऱ्यामध्ये, कुणीच त्याला वर्षभर जात नव्हतं. आता रोज पाणी तेवढं बरंच, त्याचा फायदा तेवढा चांगला झाला. मंदिर स्वच्छ झालं. ती काही व्हायना, कोणतं व्हायना, देव कोणाच तरी बुद्धीमध्ये प्रवेश करतो, मंदिरं चांगले करून घेतो, तेवढं बरं आहे. पण अर्थ एवढा मला सांगायचा, ध्यानात ठेवा. मी कशासाठी सांगतो तुम्हाला हे सगळं? फार प्रयत्न करावा लागतो महाराज. प्रयत्न परमार्थातला करावा आणि प्रारब्धावरती जीवन सोडून द्यावं. देहतवा आहे प्रारब्धाधीन, याचा मिकासीन बाहुभार. किती किती गोष्टी सांगायच्या. पूर्ण रामकथा ही प्रारब्धावर आहे बघ. या देशातलं जे रामायण आहे ना, पूर्ण प्रारब्धावर आहे. ज्याला सकाळी गादी आहे त्याला संध्याकाळी वनवास आहे. सकाळी गादी आहे, राघवा तुला गादीवर बसायचं, आणि संध्याकाळी वनवास आहे. तापस वेश विशेषी उदासी, चवदा बरस रामू वनवासी. रघुकुल नीती सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाए. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. किती किती गोड शब्द आहे तो. सकाळी गादी मिळते आणि संध्याकाळी वनवास. याला प्रारब्ध म्हणतात. विधना तेरे लेख किसी, विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. काय लिहिलंय बघा. विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती जे लिहिलेलं असतं त्यात बदल होत नाही. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. एका राजाचा मुलगा, एका सार्वभौम सत्तेचा मुलगा आहे, विश्वाचा मालक आहे. तुझी असत्तेने वेदासी बोलणे, म्या बोलविल्या वेदू बोले. ऐका रे, या जगाला चालवणारा प्रारब्धाच्या अधीन जातो. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने वाले, सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं. पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़ते जाते हैं. महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं, समझ न पाते हैं, समझ न पाते हैं, पाते हैं. काय सुंदर शब्द आहेत बघा. विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती जी लिहिलेलं असतं त्यात बदल होत नाही. एका राजाचा मुलगा, एक विश्वाचा मालक स्वतः पत्ता पत्ता तिनका गोळा करतो आणि चित्रकूटाच्या पर्वतावरती आपल्याला राहण्यासाठी कुटिया बनवतो. याला प्रारब्ध म्हणतात. सकाळी सकाळी गादी आहे तर संध्याकाळी वनवास आहे. जे जे लिहिले प्रारब्धे आबाने प्रमाण दिलं बरं का.
ते न चुके कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी कर्मरेखा टळेना. एकदा देवांची सभा भरली होती. तुमच्याकडे भरतात सभा? आता भरतील. आता भरतील. आता नगर परिषद आहे, जिल्हा परिषद आहेत, आता इलेक्शन लागतील, सभा भरतील. एकदा देवांची सभा भरली होती. सगळ्यांनी ऐका, 2 मिनिटं ऐका. सगळ्या देव एकत्रित आले होते. किरण महाराज, आज जसे दीपक महाराज, किरण महाराज, रोहिदास आबा, जयराम महाराज, हनुमान महाराज, गणेश महाराज, शरद महाराज, वैभव महाराज, प्रदीप महाराज, काय महाराज मंडळी आहे. आज जसे तुम्ही एकत्रित आलात, कुणाची बोलेरो आहे, कुणाची XV आहे, कुणाची 2 व्हीलर आहे, कुणाची प्रत्येकाच्या गाड्या तुम्ही पार्किंगमध्ये लावलात आणि इथं तुम्ही कीर्तनाला बसलात. तसे देव निमित्ताने एकत्रित आले आणि सगळे देव आल्यामुळे देवांची वाहनं आली. देवाची वाहनं तुम्हाला माहिती, गणपती बाप्पाचं उंदीर, शंकराचं नंदी बैल, भगवान विष्णूचं गरुड, बरं का. हे सगळी वाहनं एकत्रित आली आणि सगळ्या वाहनामध्ये एक कबूतर आलं होतं. त्या कबुतरानं विचार केला, आबा की आजचा दिवस किती चांगला आहे, पवित्र आहे. आज ब्रह्मदेवाचं दर्शन घ्यायला ब्रह्मलोकात जाण्याची गरज नाही, शंकराचं दर्शन घ्यायला कैलासात जाण्याची गरज नाही. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. व मग आज सत्यसंकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण. आज सत्यसंकल्प झालाय. दरवाजाच्या हा जो खांबा आहे ना, याच्यावर तो कबूतर बसला आणि जो देव आतमध्ये जाईल त्याचं दर्शन घ्यायला लागला. ब्रह्मदेव गेले, घेतलं दर्शन. अग्निदेव गेले, घेतलं दर्शन. इंद्रदेव गेले. 33 कोटी प्रकारचे देव आहेत. 33 कोटी नाही, लय कमी झाली. 33 कोटी, 33 कोटी प्रकार आहेत. अजून लोकांना वाटतं 33 कोटी देव नाहीत आपले, लय येत महाराज. कोणत्या डोंगरावर जा देवाचे महाराज, कोणत्याही गावाला जा देवी आहेत. फार देव आहेत. 33 कोटी प्रकार आहेत. अष्टकोटी भैरव, 33 कोटी देवाच्या मुंडा, अशी प्रमाणे. चला ऐका. सगळ्या देवाची दर्शन कबुतराला झाली. माझ्याकडे बघा. आणि सगळ्यात शेवटी यमराज आले. यमराज, ऐका खोपडीकर, यमराज आले. यमराज म्हणजे काळ, आणि काळ म्हटलं की माणूस घाबरतो. एखादी गाडी कट मारून गेली की दमाने जाऊ दे म्हणतो, 1 तास लेट होऊ दे बाबा, आपलं दमाने चल बाबा, नको 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 नको. का? माणूस काळाला घाबरतो, मरायला घाबरतो. तसं ते यमराजाला येताना पाहिलं आणि कबुतराच्या मनात आलं की सगळ्या देवाचे दर्शन आपल्याला झाले, कुणी आपल्याला टोकलं नाही, कुणी पाहिलं नाही. या यमराजानं आपल्याकडे पाहू नये म्हणजे आपलं कल्याण झालं असं त्याला वाटलं. नेमकं तसंच झालं. मनामध्ये अंधार आला, चांदणं पडलं तसं होत असतं. पायात पाय आडखळला, त्यांनी वर पाहिलं. यमराजाने जसं वर पाहिलं तसं त्या खांब्यावर ते कबूतर बसलेलं दिसलं, दरवाज्यात, उंबऱ्यावर. आणि ते आतमध्येच गेले नाही यमराज महाराज. त्याच्याकडेच पाहत राहिले, सारखं त्याच्याकडे पाहत राहिले. 1 मिनिटही बाजूला पाहिनात. परत जोरात हसायला लागले पुन्हा, आणि खदा हसून मग आतमध्ये गेले. कबूतर मात्र बर्फ झालं, थंड झालं, बाबरलं, घाबरलं. त्याला वाटलं, राव हे माझ्याकडे पाहून असतात म्हणजे माझा मृत्यू अटळ आहे. यांचं कामच दुसरं काही नाही, घेऊन जाणे, उचलणे, आणि हे माझ्याकडे पाहून असतात म्हणजे मी मेलो, मला वाचवा. पण जायचं कुणाकडे आता? म्हणून ते गरुड महाराजाकडे गेले. गरुड महाराज, त्राहे मला वाचवा. झालं काय? दरवाजाला बसलो होतो, सगळ्या देवाची दर्शन घेत होतो, कुणी टोकलं नाही, कुणी पाहिलं नाही, कुणाचं लक्ष गेलं नाही. पण सगळ्यात शेवटी ती काळाची देवता यमराज माझ्या कपाळाकडे पाहून असले, नक्की माझा मृत्यू इथंच आहे, मला वाचवा. गरुड महाराज म्हटले, मी आहे तोपर्यंत काळजी करू नको, बस माझ्या पाठीवर. गरुडानं कबुतराला पाठीवर बसवलं. भारी उड्डाण केलं किरण महाराज, अभिजित महाराज. इतकं भयानक उड्डाण केलं. 1 तासात 1 लाख किलोमीटर अंतर कापलं. पाण्याचं सरोवर, मोठं वडाचं झाड, बसायला सावली, खायला फळं, प्यायला पाणी सुरक्षित ठेवलं. काळजीच करू नको म्हटले. मारणारा यमराज इथून 1 लाख किलोमीटर आहे. एवढ्या लांब फक्त एकटा पठ्ठ्या तुला आणू शकतो, टेन्शन घेऊ नको. 10 जन्मातही तुला इथं येणार नाही, टेन्शन घेऊ नको. सभा संपली की परत न्यायला येतो, काळजीच करू नको. मारणारा कुठे आहे? 1 लाख किलोमीटर. असं सुरक्षित ठेवलं. नीट ऐका. आणि गेले यमराज मात्र, गरुड महाराज निघून. तोपर्यंत देवाची सभा संपली होती. जो तो आपापल्या मार्गाने चाललाच होता. तेवढ्यात यमराजाची आणि गरुड महाराजाची भेट झाली. राम 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 राम. म्हटलं, तुम्ही त्या कबुतराकडे पाहून असले? म्हटले, हो. म्हणजे तुम्ही त्याच्याकडे पाहून असल्यामुळे ते थबकलं, घाबरलं, बाबरलं. तुम्ही त्याच्याकडे पाहून का असले बुवा? हे कोणी विचारलं? गरुडानं. नीट ऐका. त्या यमराजानं दिलेलं उत्तर फार गरजेचं आहे. अभंगाचा दरवाजा उघडणार आहे, फार महत्वाचा आहे. अभंग कळेल, प्रवास सुखाचा होईल माझा. विनायक भाऊंना आदरांजली मिळेल. गाईचं शेण खाली पडल्यावर जसं मातेला घेऊन उठतं, तसं कीर्तन काहीतरी घरी घेऊन गेलं पाहिजे ना. शिकण्यासाठी जर कीर्तनात एवढा खर्च आहे तर हे शिकण्यासाठी घरी घेऊन जा. फार लक्ष देऊन ऐका. यमराजाने उत्तर दिलं, गरुड महाराज, पाहायचंच नव्हतं म्हटले मला त्याच्याकडं, पण चालता चालता माझा पायात पाय अडखळला आणि सहजच माझी नजर वर गेली तर उंबऱ्यावरती कबूतर बसलेला दिसला. आणि कबुतराच्या कपाळावर मी पाहिलं तर विधात्यानं त्याच्या कपाळावर आजच मृत्यू लिहिलेला आहे. पण इथून 1 लाख किलोमीटर एक अरण्य आहे. अरण्यामध्ये एक पाण्याचं सरोवर आहे. सरोवराच्या समोर एक वडाचं झाड आहे. आणि वडाच्या झाडाच्या मधल्या बुंथ्याला 1 तासानं कबुतराच्या कपाळावर मृत्यू आहे.
मी विचार केला की किती ताकद लावली म्हणजे एवढ्या लांब हा कबूतर जायचं, किती उडाला म्हणजे जायचा. म्हणून हसू आलं मला की हा वाचला, हा मरण्यातून वाचला, हा काळाच्या तडाख्यातून वाचला. काहीला कळालं, काहीला थोड्या वेळानं कळलं, जरा काहीची मेमरी 5G त्याला कळालं, काहीला जरा थोडं. बुद्धीचे 3 प्रकार असतात. एक कापराची बुद्धी, पेटूस तरच कापूर असं एका मिनिटात पेटलं काहीचं. काहीची आपली गौरीची बुद्धी दमानं दमानं धीरे धीरे धीरे. काही काहीला कीर्तन झाल्यावर कळतं. काही काहीची शेणकुडाचीच बुद्धी, काडी लावून हीच न संगच महाराज, ध्यानातच बसत नाही त्याची. असे बुद्धीचे प्रकार असतात. त्याच्यात काहीला कळालं, आता काहीला थोड्या वेळानं कळलं. ऐका, इतक्या फास्ट उड्डाण केलं गरुड महाराजांनी. तिथं जाऊन पाहतात ते कबूतर मरून पडलेलं दिसलं आणि मग कळालं वाचला नाही, नेऊन घातला. जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी. विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती काळ लिहिलेला आहे. तुकोबराय म्हणतात तो काळ येतोय, घेऊन जातोय, सावधान व्हा. अभंगाचं दुसरं चरण, दुसरं वैभव महाराज. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात, आयुष्य खातो काळ सावधान. काळ येतोय, क्षणाक्षणाला तुम्हाला घेऊन जातोय, मिनिटा मिनिटाला तुमचा घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, तो व्यस्तोय तुम्हाला. आणि झालं तुमचं संपूर्ण श्वास संपला की घेऊनच जातो. तो म्हणत नाही हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, याची काळाला गरज आहे. गोपीनाथ मुंडे असते तर बीड जिल्ह्यात बरं असतं, विलासराव देशमुख असते तर लातूरचं बरं असतं, बाळासाहेब ठाकरे असते तर 2-2 शिवश. असा काळ थांबत नाही महाराज. मग तेथे न चले काही, सतत संपणार राहील हाय थाई, पुढे संचित जाईल पाही. ओ तुका माने संयम मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ताईची ठाई. काय तुका म्हणे तय्य माज्ञे. एकदा का काळ आला की आयुष्य खातो काळ, नाशिवंत देह जाणार. नाशिवंत आहे महाराज, मर का जन्म आहे, ते चालत राहणार आहे महाराज, त्याच्यात काही बदल नाही. मरते मरते जन्मते उपजते उपजेते नाशी, नाशिले ते पुनरपी दिसे. घटिका यंत्र जैसे परिभ्रमे मरण सांगते, उपजल पिंड मरण सांगते, उपजल पिंड मरण सांगते, उपजल पिंड मरण सांगते. मरती उपजते सवितीते, सवितीते, सवितीते. मरती उपजते सवितीते, सवितीते, सवितीते. लक्ष 84 लक्ष 84
क्या बात आहे वा. काय गोड प्रमाणित वा वैभव महाराज, इकडून आबा इकडून महिला, तरी मधले अजून बंद येत नाही तर आपल्याला वेळ पुरायचा नाही, एवढे गायक आहे तिथं वा. छान अगदी प्रमाण देतात की नाही. मरते उपजते सेवेची ते, जन्म झाला की मग काळ आपली वाट पाहतोय. उपजल्या पिंडा मरण सांगाते, ही सगळी प्रमाण आहे. ते कोरोना आलता बघा, कोरोना. आणि कोरोनाच्या काळात एस टी बंद, रेल्वे बंद, विमानं बंद, टाळ बंद, पखवाज बंद, छोटे मोठे मंदिरं बंद, सप्ते बंद, नाचणं बंद, कीर्तन बंद. काय बंद नव्हतं महाराज, सगळं बंद होतं जगात. फक्त लोक विसरून गेले हो महाराज, विसरून गेली लोक महाराज. धनात सुद्धा नाही लोकांच्या कोरोना महाराज. महाराजाला फोन येत नव्हता कोणाचाच नाही, कोणी कोणाला बोलत नव्हतं महाराज. फार अवघड काळ आलता. सांगळे साहेब, तुम्ही नाशिकहून आलात, आमचे जीवलग मित्र आहेत. हो, तुम्हालाच फोन लावायचो मी. कोरोनाच्या काळात फार अवघड झालं, सगळं बंद. तुमच्या ध्यानात आणा थोडं मागे 2-3 वर्षापूर्वीचा त्या कोरोनाच्या काळात कुणीतरी एक जणानं फेसबुकला असं लिहिलं होतं आबा की आमका आमका नेता देशाला लागलेला कोरोना आहे. काय लिहिलं होतं? आमका आमका नेता. काय कोण नेता आपल्याला माहिती नाही, पण लिहिलं होतं एक जणांनी. काय? आमका आमका नेता देशाला लागलेला कोरोना आहे. तर त्याच्या खाली कमेंट आल्या होत्या बऱ्याच. त्याच्यात आमच्या एका महाराजांनी कमेंट लिहिली होती, लय भारी लिहिली. नाव नाही सांगत महाराजाचं, पण त्यात महाराजांनी एक कमेंट लिहिली होती, ती मला तुम्हाला सांगायची. त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं, काळजी करू नका, सगळ्या प्रकारचा कोरोना निघून जाणार. काय लिहिलं होतं? काळजी करू नका, सगळ्या प्रकारचा कोरोना निघून जाणार आहे. म्हणजे ज्यांनी लिहिलं तोही जाणार आहे, ज्याच्याबद्दल लिहिलंय तोही जाणार आहे, जो कमेंट वाचतोय तोही जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, बरं का, कोणी थांबणार इथं नाही. या जगात 2च गोष्टी सत्य आहेत आपल्या बाबतीमध्ये. कितीही मेकअप केला तरी आपण म्हातारे होणार आहेत, आणि नाहीच म्हातारे झालो तर सगळे मरणार आहेत. काही काही लोक लय भारी, माझ्या बहिणी बसल्या तिथं मेकअप करतात बघा, लय राग येतो मला मेकअप करणाऱ्याचा. ब्युटी पार्लर, आता ते ब्युटी पार्लरवाल्या ताईला वाईट वाटतं त्याचं थोडंसं. करू नका असं माझं म्हणणं नाही, पण इतकाला महाराज शरीरापेक्षा डबल थोरेत महाराज त्याचे. इतके नका लावू, थोडं थोडं लावा, थोडं पाऊंड्स लावा, थोडंसं लावा. इतकं महाराज फार मेकअप आहे महाराज. त्याच्यासाठी पैसे खर्च करतात पुण्यामध्ये, नाशिकमध्ये मी पाहतो. इतका सुंदर चेहरा भगवंतानं आपल्याला दिला, इतकं गोड भगवंतानं आपल्याला, कुणालाच नाही महाराज आपल्यासारखं, कुणालाच नाही. इतका सुंदर देह, इतका सुंदर जन्म कुणाला आहे बाबा? कुणा? एकदा ब्रह्मदेवाकडे तक्रार केली या पशुपक्ष्यांनी. ऐका ऐका बरं का, ब्रह्मदेवाकडे तक्रार केली पशुपक्ष्यांनी. सगळे पशुपक्षी ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला म्हटले, ब्रह्मदेवा, काही झालं की माणूस श्रेष्ठ, काही झालं की माणूस श्रेष्ठ, काही झालं की बडे भाग माणूस तन पावा, कायम त्याचं श्रेष्ठ. आमचं काय चुकलं रे? आमचं काय झालंय नेमकं? आमचं कशात काय अडलंय? आमचाच वापर करतो म्हणले माणूस. काय वापर करतो म्हणले? घोडा दिला तुम्ही जन्माला, घातला घोडा ब्रह्मदेवानं. घोड्यावर बसायला एकच माणूस लागतो. माणसानं चतुराई केली, टांगा तयार केला, त्याच्या खांद्याला टांगा बांधला आणि 6 जण बसवले. तुम्ही एका माणसात सीट दिलं तर त्याला, घोड्याला किती माणसात सीट आहे? माणसाने बुद्धी लावली, त्याच्यावर टांगा आणि त्याला 6 मग माग, आणि त्याच्यात 3च बसतात, पण 3 थोडं पोलीस स्टेशन गेल्यावर पुन्हा मागचे 3-6 जण असे. म्हणजे काय आमच्या इतकी ताकद आहे का माणसं 6 माणसं घेऊन जाण्याची? घोडा, आपला घोडा म्हणला. माणसाला विचारलं, तुझं काय रे विशेष? तो म्हटलं, माझ्यासारखं कोण दिसतंय? माझे कपडे घालण्याची पद्धत, माझी राहण्याची पद्धत. हरीण म्हणलं, तुझं राहणं, तुझे कपडे तरी मळून जातात, दुर्गंधी येते, 2 दिवसानं खाण होतात, पण माझ्या अंगावरली जी कस्तुरी आहे, माझ्या अंगावरली जी कातडी आहे, काय सुंदर कातडी आहे हरणाची. मला तसं बडे भाग हरिण तन पावा म्हणायला पाहिजे. बडे भाग माणूस तन पावा. काय प्रत्येकाने आपापली खोटी सांगितली, आपापलं सांगायला सुरुवात केली. एक जण म्हटलं, काही म्हणलं तरी लोक म्हणतात, कसा चलत आला माणूस? वाघासारखा चलत आला, सिंहासारखा चलत आला. असं कोणी म्हणलं का? वाघ माणसासारखा चालत आला, वाघासारखं. सगळं माणसाला पशुपक्ष्याच्याच उपमा आहेत. आणि काय तर म्हणे माणूस श्रेष्ठ, माणूस श्रेष्ठ. पण एक कारण आहे त्याचं. माणूस श्रेष्ठ काय आहे का? त्याचं एकमेव कारण तुम्हाला खरंच, दोन डोळे नसणारे सूरदास महाराज एका बंद महलामध्ये अडकले होते. छोटीशी कथा आहे पण लगेच कळेल तुम्हाला. 2ही डोळ्याने आंधळे होते सूरदास महाराज, किरण महाराज, आणि एका महलामध्ये अडकले, आणि त्या महलाला एकच दरवाजे. आणि सूरदास महाराज प्रत्येक दरवाजाला जायचे, पण तो दरवाजा त्यांना सापडत नसायचा. एक महात्मा होते तिथं बसलेले, त्यांनी सांगितलं की अरे एक काम कर, या दरवाजाला हात लाव. आणि असं भिंतीला हात लावत चालत राहिला ना,
एक दिवस तुझा हा हात जिथं भिंत संपेल तिथं दरवाजा दाखवेल आणि मग बाहेर पड. याच्यासाठी साधू लागतो बरं. साधू याच्यासाठी लागतो. मार्गदावणी गेल्या आधी दयानिधी संतते म्हणून विराट कोहली सारखा खेळाडू, ऐका शिल्पा शेट्टी सारखी हिरोईन, देशातले श्रीमंत लोक आता साधूकडे जायला लागले. काय कमी या लोकांना? प्रेमानंद बाबाकडे जातात. प्रेमानंद ते भारत जिंकला, ते मुली क्रिकेट जिंकल्या मुली कुठे गेल्या माहिती आहे का तुम्हाला? पहिल्या प्रेमानंद बाबाकडे गेल्या, वृंदावनला गेल्या. म्हणजे का? साधूची गरज आहे, ज्ञानेश्वरीची गरज आहे. संतन के संग लाग रे जय हो. तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे कोई अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. ओ ये तेरो बड़ो भाग रे तो अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे कोई अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी. संत विचारात या कल्याण होतं महाराज, कल्याण. संत विचाराची गरज आहे. त्या डॉक्टर APJ अब्दुल कलामाचं चरित्र वाचतोय मी सध्या, किरण महाराज. हे वाचलं पाहिजे आता तरुण पोरांनी, फार गरज आहे बरं. ते अब्दुल कलामांच्या चरित्रात असं आलंय की ते तुम्ही सगळे आता, अब्दुल कलाम म्हणजे आपल्या देशाचे राष्ट्रपती होते महाराज. रामेश्वर जे आहे ना तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग, एक धाम, तर रामेश्वरमध्ये गाव आहे त्यांचं, समुद्राच्या काठाला. आणि त्या रामेश्वरला ते 1-1 रुपयाचा पेपर वाटायचे महाराज. किती लहान समाजात जन्माला आले आणि किती कष्ट केले बघा. इतका साधा माणूस देशाच्या सर्वोच्च पदावरती विराजमान होतो ना, ते काय कष्टाने होतो तो. हो, लक्षात ठेवा. इतके कष्ट केले, पुस्तकं वाटले, अभ्यास केला, आणि ते एका परीक्षेमध्ये त्यांनी इतका अभ्यास केला, पण नेमकं त्यांच्याकडे पैसेच नव्हते फीस भरायला. वय हो महाराज, पैसे नव्हते. ऐका वय, सगळ्या आईने मुलीला सांगा, घरी गेल्यावर मुलांना सांगा, ऐका पैसेच नव्हते फीस भरायला. तर त्यांच्या बहिणीनं आपल्या हातातली एक सोन्याची बांगडी दिली त्यांना. बहीण काय बहिणी असतील ना पूर्वीच्या महाराज. आताच नाही, आता समृद्धी हायवे गेला, अवघड झालं. आमच्याकडे काही नव्हतं महाराज, पण ते हायवे गेल्यामुळं बहीण म्हटली काढ 7-12 माझा बी. फार वाईट झालं. घरात भांडण लागले. पैसे जास्त झाले की माणसं प्रेम विसरतात महाराज. पैसे आले की जोवरी चाले चांगला धंदा, तोवर बहीण म्हणे दादा. प्रमाणचित महाराज. त्या बहिणीनं इकडे बघा सोन्याची अशी बांगडी दिली त्या अब्दुल कलामांना. म्हटली मोडून टाक, याच्या पैशात तुझी फीस भर, अभ्यास कर, परीक्षा पास झाल्यावर नोकरीला लाग. ऐका, यांनी प्रमाण दिलं, संतन के संग लाग रे म्हणून मला आठवलं सांगळे साहेब. आणि त्या अब्दुल कलाम म्हटले जर पास नाही झालं होत असतंय म्हणे जा. बहिणीनं धीर दिला. त्यांनी ती बहिणीच्या हातातली बांगडी मोडली, त्याच्या पैशात फीस भरली, परीक्षेला गेले. आणि नेमकं हरिद्वारच्या कालखंडात तिकडे पेपर आला त्यांचा. हरिद्वार NDAची परीक्षा महाराज, नापासच झाले त्याचे. आता किती अवघड झालं बघा. कंकण गेलं, पैसे गेले, नोकरी गेली, घरी कसं जावं तर काय सांगावं आई बापाला. बहिणीचं कंकण मोडलं, तिचा नवरा काय म्हणेल, अनंत प्रश्न मनामध्ये आले. आणि एकच पर्याय उरला, आत्महत्या. घरी जायचंच नाही म्हटले. आणि हरिद्वारच्या त्या गंगेच्या काठावर एका घाटावर उडी मारण्याच्या तयारीत असताना एक भगव्या कपड्याचे शिवानंद स्वामी महाराज आहेत बघा. 2-3 वर्षापूर्वी त्यांना भारत पद्मश्री पुरस्कार दिला भारत सरकारने. तर ते तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, असे लोटांगण घालत येतात बघा. मोदी साहेबांचे सुद्धा पाया पडले ते शिवानंद स्वामी, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. भगव्या कपड्यावाले ते शिवानंद स्वामींचा आश्रम आहे ऋषिकेश हरिद्वारला. तर ते तिथं टाळणी करत होते, चलत होते. त्यांनी पाहिलं कोणीतरी पोरगा इथं आहे ना, या घाटावरून त्या घाटावर जातो, त्या घाटावरून या घाटावर जातो, काय चाललंय याच्या मनात. हाक मारली, हे बाळा साधून हाक मारली. विचारलं का रे, इकडून त्या घाटावर तिकडून त्या घाटावर. सांगितलं, म्हटले साधू महाराज असं झालं, मरण्याशिवाय पर्याय नाही, आत्महत्येशिवाय पर्याय नाही. ते साधू म्हटले आज नको मरू, उद्या मर. काय म्हटले, आज नको मरू, उद्या मर. आणि कोणत्या जातीचे आणि कोणत्या कुळाचे त्यांना घरी आणलं साधूनं, आश्रमामध्ये आणलं, रात्री झोपवलं, जेवण दिलं. ऐका, आणि त्या साधूनं सकाळी कंकणाचेही पैसे दिले.
दुसरी परीक्षा द्यायलाही पैसे दिले जायला, म्हणून तुम्ही दिलेले पैसे साधूचे वायाला जात नसतात. ध्यानात ठेवा. असं म्हणू नका आम्ही लय कीर्तन करायला पैसे दिले आणि ते वायाला गेले. कधीच नाही. कोणीतरी मंदिर बांधतंय, कोणीतरी गोशाळेला देतंय, कोणीतरी गरिबाचं काम करतंय. एखादा असेल त्याच्यातला 100रातला एखादा त्याच्या संसाराला लावणारा, पण जवळजवळ 80% लोक परमार्थ करतात, चांगली कामं करतात, गरिबांच्या कामी येतात. माझे युट्यूबला कीर्तन ऐका तुम्ही. देणारा महाराज आहे मी. देत राहतात. तुम्ही दिलेलंच द्यायचं असतं. जगामध्ये काही नवीन तयार होत नसतं. आपल्याला जे मिळतं ते थोडं थोडं द्यायचं असतं. त्यांनी त्याच्या पुढे थोडं थोडं द्यायचं असतं. त्यांनी त्याच्या पुढे थोडं थोडं द्यायचं असतं. असंच आहे महाराज. मग लक्षात ठेवा, असे कुणाचे पैसे व्हायला जात नसतात बरं का. त्यात तुम्ही त्या साधूच्या कोणतरी पाया पडला असेल, कुणी प्रवचनाचे दिले असतील, तेच पैसे दिले ना त्यांनी. अब्दुल कलामांना दिले आणि त्या पैशात ते अब्दुल कलाम परीक्षा पास झाले आणि इतके अभ्यास केला, इतके परीक्षा पास झाले. पास होत इंडियामध्ये गेले. अग्निपंख शस्त्र नावाचं यान त्यांनी तयार केलं. या देशातले 1 नंबरचे सायंटिस्ट म्हणजे वैज्ञानिक झाले आणि देशाच्या सर्वोच्च पदावर, राष्ट्रपती पदावर विराजमान झाले. सांगा मला, आत्महत्या करायला गेलेला एक पोरगा जर साधू भेटले नसते तर कुठून राष्ट्रपती झाला असता. ध्यानात ठेवा. संतन के संग लाग तेरी अच्छी बनेगी. तुम्ही प्रमाण दिलं की माझ्याकडे कथा येतात. तुम्ही प्रमाण द्या, मी कथा आणतो. काळजीच करू नका तुम्ही. आणि तुम्ही कधी न ऐकलेले आणतो. फक्त तुम्ही प्रमाण द्या. माझ्याकडे आहेतच. महाराज माऊलीची कृपा आहे. विठाल विठाल. संत विचारामध्ये ते सूरदास महाराजाला साधूने सांगितलं, भिंतीनं हात धरत धरत चला, दरवाजा सापडेल. दिवसभर ते सूरदासजी महाराज फिरले आणि त्यांना काही दरवाजा सापडला नाही. माझ्याकडे बघा. परत रात्रीच्याला तिथंच झोपले. सकाळी साधूने विचारलं, मी तर तुम्हाला दरवाजा सांगितला होता, कस काय तुम्हाला दरवाजा सापडला नाही? भिंतीला धरत धरत गेले? हो. मला दाखवा बरं म्हटलं एकदा कसं चालत गेले. साधू माग आणि सूरदासजी पुढं. भिंतीला धरत 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 आले की दरवाजा पशी आले की ते सूरदासजी अंग खाजायचे आणि पुढं जायचे. हे सूरदास महाराजाचं नाही चाललं, आपलं चाललंय. जरा लक्ष द्या. दरवाजापर्यंत आलं की आपल्याला काहीतरी संकट येतं. थोडंसं जवळ आलं की आलं संकट. थोडंसं जवळ आलं की पोरांनीच हाक मारली. हरिपाठ करता करताच काय भाजी करू की कर मेथीची भाजी, केला हरिपाठ मार. हे आपलं असंच आहे महाराज. थोडंसं जवळ दरवाजा आला की बडे भाग माणूस तन पावा. पण थोडं 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 आपलं जवळ आलं की हुकून जातं. हे आपल्यासाठी सगळ्यांनी लावून घ्या. कारण काय? एकच कारण, नाशिवंत जाणार आहे महाराज. जोपर्यंत आहे तोपर्यंत. मी मगाशी सांगत होतो तुम्हाला, 2च गोष्टी आहेत. एक तर आपण म्हातारे होणार आहेत. लय गर्व करू नका बरं या शरीराचा. मी लय भारी, मी लय सुंदर, काही करू नका. फॅरन लवली तर अजिबात लावू नका. फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबुडे, बरं लावत जाऊ नका. विको टर्मरिक म्हणजे शेंबडे, ते लावत जाऊ नका. काय लावतं ते? त्यानं गोरं होत नाही माणूस. गोरच व्हायचं असेल तर मुलतानी माती लावा. गौरी आहे ना आपली, गौरी गाईची जी आपण त्याला गौरी म्हणतो, ती गौरी जर तुम्ही चांगली चाळून तिची लावली ना गाईची, तर तुम्हाला शेण जरी लावलं ते वेकोरडं करून तरी तुमचा त्वचा गोरा होईल. पण लोक म्हणतात कशाचं महाराज, काही आरतीच खरंय, हेच खरंय. माझा एक दात ते महाराज करता वरचा. लय डॉक्टरकडे गेलो मी, राहिलाच नाही. आणि आता एक 8 दिवसापूर्वी मांजरसुंब्या गावाला गेलो आम्ही. तिथे एक व्यक्ती आहे, तो सगळं गाईपासूनच तयार करतो. गावरान गाईपासून, मंजन गाईपासून तयार करतो, तूप गाईपासून तयार करतो. म्हणजे जेवढे त्याला पदार्थ तयार करतात सगळे गाईपासून तयार करतो. आणि त्यांनी मला गाईच्या गौरीचं एक मंजन दिलं, दीपक किरण महाराज. आणि मी ते 15 दिवस वापरा म्हणला. फक्त माझा दातच राहिला हो महाराज. इतक्या दवाखान्यात दाखवला मी, तो राहिला नाही. आणि ते गाईचं लागल्यापासून राहिलं. इतकी ताकद आपल्याकडे ना महाराज आयुर्वेदामध्ये. पण माणसं नेमकी महाराज तिकडे जातात. अहो किती सोपे सोपे साधन आहेत, किती सोपे. आपल्या घरी आवळे आहेत महाराज. आवळ्याचा ज्यूस रोज जर पिलं ना तर कोणताच रोग होत नाही माणसाला. पण माणसं ज्यूस नाही पिणार, चुकून बाटल्या भरून आणतील तसले ते केमिकलवाल्यांना कण पितील. ते जाऊ नका, ते असं काही लावू नका शरीराला, काही नका. ते केसासाठी थोबाडासाठी लय जाहिरात झाल्या महाराज. त्या जाहिरातीने माणसाला किट करून त्याच्यात हे मोबाईल आला, रील्स महाराज. 1 मिनिटाची रील्स गेली का दुसरी रील्स आहे. कोणी म्हणतं प्राणायाम करा, कोणी म्हणतं उलटा प्राणायाम करा, कोणी म्हणतं उलटं डोकं करा. काय रील्स आल्यात महाराज, एकाचं एक नाही महाराज. लय बघू नका. ते पाण्यात तुमचं डोकं बधीर होऊन जाईल. तुमच्या गावाचं नावच खोपडीच राहायचं नाही आपल्याला. अवघड होऊन जाईल महाराज. विनंती आहे, नका त्याच्या नादी लागू नका. का? आपण सगळे एक सत्य ध्यानात ठेवा. काही करू असे फोटो काढतात बघा. काढ रे फोटो,
मस्त तो त्या हायवेला जाणार. आता आपला बंगाट हायवे झालाय, मस्त लाईट कशी उभं राहणार. काढ रे बडो, काढ काढ काढ. आता मी मगाशी म्हटलं आमच्या दीपक महाराजाला तुमचा 17 आलाय, काढा. ॲपल 17 नवीन आला, काढा फोटो काढायचे किती नादी. बरं नुसते मोबाईलमध्ये नाही ते फोटो, त्याचे मोठे कट आउट बनवतो आपण. या घरात या फोटोला या बाजूला आपण चहा प्यायला बसलो ना, फेटा बांधताना, काय पैलवान आहे, काय गाले, काय डाळिंबासारखे होट आहेत. आपल्याला असं वाटतं काय पैलवान आहे. आणि ज्याचा फोटो आहे तो आपल्या शेजारी बसलेला असतो, खोबऱ्याची वाटी झालेली असते, नाकातून शिंबूड येतो, कपाळावर आड्या पडलेल्या असतात, आपण पाहतो सारखंच दिसतंय. आणि मग चहाची कबशी संपली की म्हातारे म्हणतो बाबा मीचे मालक होतो, मालक एक नंबरचा पैलवान तो सिन्नर तालुक्यात कुणाला ऐकत नव्हतो. मग आपल्याला म्हणावं लागतं काय होतास तू, काय झालास तू. असंच आहे. एकतर आपण सगळे म्हातारे होणारे. काया नहीं तेरी, नहीं तेरी बाबा काया नहीं तेरी, नहीं तेरी जय हो जय हो. मत कर मेरी काया, मत कर वाह वाह. मेरी काया, काया नहीं नहीं काय गोड शब्द आहेत. काया नाही तेरी नाही मेरी. जावं लागतं बघा. काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. काय 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 जावं लागतं बरं. कितीही श्रीमंत असू द्या, कितीही गरीब असू द्या, नाशिवंत देह जाणार या सर्या पुढे जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, म्हणून तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. ज्या देशाहून आपण आलो, ज्या नगरीहून आपण आलो, तिथे एक दिवस जावं लागतं. मग तुम्ही म्हणाल महाराज आई आमची, बाप आमचा, घर आमचं, दार आमचं, संसार आमचं, मग याचं काय करायचं. काय संतांनी मस्त सांगितलंय. माँ कहे बेटा मेरा है, बाप कहे बेटा मेरा है, ना माँ का ना बाप का ये तो जन्म देने का नाता है. तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. जिथून आलात हो आपण म्हणतो की नाही. भाई कहे बहन मेरी है, बहन कहे भाई मेरा है, ना भाई बहन का ना बहन भाई की, ये तो रक्षा बंधन का नाता है. तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. किती प्रमाण, किती शब्द. ससुरा कहे जवई मेरा है, सास कहे जवई मेरा है, ना सास का ना ससुरे का, ये तो लड़की देने का नाता है. तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. एक जण म्हटलं महाराज तुमची आई, तुमचा बाप, तुमची बहीण, तुमचंही तसंच आहे, तुमचंही लग्न झालंय, तुमचंही सगळे, मग तुमचं कस काय. काय उत्तर आहे बघा. कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीर मेरा है, ना कबीर कमाल का ना कमाल कबीर का, ये तो हरि भजन गाने का नाता है. तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है.
किती किती शब्द किती गोड आहे. 2 तास आपण पाहतोय बघा. माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान. तेरी औकात क्या, तेरी औकात क्या, तेरी क्या शान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान, माटी के पुतले तुझे कितना गुमान है, कितना गुमान है, अरे कितना गुमान है. म्हणून जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जय हो. जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, अरे वाह. घर से बाहर निकलना पड़ेगा. क्षण भंगुर नाही भरवसा, वार सावध थोड माया आशा. हा वैभव आई महाराज. नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळ सागा. राम राम स्मरारी, राम राम स्मरारी, राम राम स्मरारी, जय हो. राम स्मरारी. राम राम स्मरारी, राम राम स्मरारी, राम राम स्मरारी, राम वा वा वैभव महाराज, वा रोहिदास आबा, क्या बात आहे. अशी प्रमाण देणारी मंडळी आहेत. म्हणून नाशिवंत देह, ही सगळ्या कथा, हे सगळ्या कशासाठी चाललं. जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. महाराज पावणे 12कडे काटा गेला, कळलं आम्हाला, लक्षात आलं. तुम्ही सुंदर सांगताय, संपूर्ण असं वाटतंय. रामायण सांगताय, संत कथा सांगताय, देवाच्या कथा सांगतायत. किती गोड तुम्ही आम्हाला सांगताय, कळलंय. मग आमचा जन्म जाणार आहे, मरकाय काळ आम्हाला घेऊन जातो. मग आम्ही काय केलं पाहिजे. अभंगाचं 3रं चरण, 3रं समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे
नारद महाराज गोड चाल लावली. संत समागम धरा. काय करायचं मिळालेल्या आयुष्यामध्ये? आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, पण स्वहिताचा घोरवा. काय स्वहित आहे? संत समागमे धरावी आवडी. तुम्ही म्हणाल महाराज कुठं राहिले संत आता? आम्ही ज्यांच्यावरती ठेवतो विश्वास तेच करतात आमचा विश्वासघात. कशाचे काय? आमचे साधू तर जेलमध्ये गेले, ज्यांनी आम्हाला माळी घातल्या, ज्यांनी आम्हाला, तेच जेलमध्ये आहेत. कशाचे? कोण साधून कशी संत समागमाची आवड? ऐका ऐका, आपण वारकरी संप्रदायातले आहोत. सगळ्यांना पाया पडून विनंती, कुणाचा बिल्ला कुणाचा फोटो बिटो घालायचा नाही. गळ्यात पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायची. ऐका, आणि मग पवित्र अशी ज्ञानेश्वरी आणायची घरामध्ये. ज्ञानेश्वरी म्हणजे संत समागम आहे. भागवत म्हणजे संत समागम आहे. तुकोबारायांचा गाथा म्हणजे संत समागम आहे. त्या अक्षरावरून बोट फिरवा, एक एक अभंग रोज वाचा. संत तुम्हाला ज्ञान देतात. ज्ञान होया ज्ञानासी ऐसावर त्या टिकेसी. आमचे सर बसलेत, हे सगळे अशी प्रेमाची मंडळी, कीर्तन घेणारी मंडळी आहे. आमच्या मराठवाड्यात भगवान बाबा जन्माला आहेत. आमचं भाग्य आहे महाराज. हो, तुम्ही ज्या कुळात जन्माला आले ना, दराडे सानप, तुम्ही जे सगळे आहेत हे सगळे भगवान बाबांचेच वंशज आहे. ऐका ऐका, भगवान बाबांनी काय काम केलं माहिती का तुम्हाला? भगवान बाबांनी बीड जिल्हा, तुमचा नाशिक जिल्हा, खानदेश, मराठवाडा, विदर्भ एकच काम केलं, ज्ञानेश्वरीचा फोटो काढला. स्वतःचा फोटो नाही भगवान बाबांचा, दाखवा मला. भगवान बाबांचा वैयक्तिक फोटो किरण महाराज कुठंच नाही. फोटो काढायचा तर ज्ञानेश्वरी बरोबर काढा. हो, आमचे गुरु महाराज म्हणायचे, माऊलीची समाधी गळ्यामध्ये घातली होती त्यांनी, आणि गावात गेलं की लोकांना एकच सांगायचे, ज्ञानेश्वरीचं पारायण करा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा. महाराज हो, तुम्हाला पटणार नाही, पण माझ्या गावात एक आंधळा व्यक्ती, आंधळा, धोंडराई गाव आहे माझं, गेवराई तालुक्यात, खोटं सांगत नाही, आंधळा व्यक्ती आहे. बाबाच्या सानिध्यात राहिला महाराज 15 वर्ष, भगवान बाबांच्या. आता वारले ते आमच्या आजोबांनी, त्यांना सांभाळलं. तर ते फित आंधळा माणूस, पण बाबांनी त्याला रोज असे अक्षरावरून बोट फिरवायला लावावे सर, अक्षरावरून ज्ञानेश्वरीच्या. तेवढंच काम त्याला, नुसते अक्षर त्याला दिसत नव्हतं महाराज, अक्षरावरून बोट फिरवायचा. तुम्हाला चमत्कार ऐका, त्यात ज्ञानेश्वरी मुखपाट झाली महाराज त्या माणसाची. आणि कोणती पण ओवी सांगायचा बाबाला कीर्तनात काढून माणूस. महाराज एवढा उपकार केला महाराज. कृपा कैरी हरी दयावरी. वा 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 वा. कृपा कैरी हरी करी हरी तयावरी, ज्ञानेश्वरीचा प्रचार केला. भगवान असे काही गावं आहेत आमच्या तालुक्यात, बीड जिल्ह्यात, की तिथं अजून एकही घर वंजारी समाजाचं नाही. नागापूर नावाचं गाव आहे माझ्या गावाजवळ, एकही घर वंजारी समाजाचं नाही. पण त्या गावात 50 वर्षापासून भगवान बाबांचा सप्ताह आहे. हो का? सगळ्यावर उपकार केला महाराज. माळी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, मातंग काय, हे आपल्या देशाला थोडा जातीवादाचा कलंक लागलं बरं का. हे धुवून काढायचं काम फक्त आता वारकरी करू शकतो बरं का. वारकरी संप्रदायाचे एक सर संप्रदाय, हे संपून टाकायची ताकद एवढ्या संप्रदायात आहे. इथं जात मानली जात नाही महाराज. वंजारी काय, धनगर काय, मराठा काय, कुणबी काय, माळी काय, कोणता काय. इथं अवघा रंग एक जाय, रंगी रंग लाभ, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, श्रीरंग अवघा रंग, अवघा रंग सगळे संत. चोखोबारांच्या पत्नीचा अभंग हा, मने चोख्याची महारी. आता लोक म्हणतात आरक्षण मिळालं, आंबेडकर साहेबांनी दिलं, ते गरजेचे ठीकच आहे, त्याला आमचा विरोध नाही. पण 750 वर्षापूर्वी माझ्या माऊलीनं आरक्षण दिलं. लिहा अभंग. सावता महाराज आमची माळियाची जात, सेना महाराज आम्ही वारीक वारीक, नरहारी सो नरहारीचा दास, नरहारी सो नरहारीचा
जरी झालो तर सोनार, भगवान बाबा झालो तर वंजारी, माळी झालो तर सावता महाराज, शिंपी झालो तर नामदेव महाराज, कोणत्याही जातीत जन्माला येऊ द्या, त्याला जाती भेद नाही, संपून टाकायचे असतात, जाती जातीपाती मोडायचे असतात, न पाही याती कुळाचा विचार. आमच्या गावात असे काही माणसं आहेत की भगवान बाबांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला, मला कृपा केली, मग कृपा या केली संतजनी, किती प्रमाणे सांगता येतील, म्हणून संत विचारात या. त्या सगळ्या बहिणी बसल्यात ना माझ्या, बहिणींनो एक वाक्य सांगतो तुम्हाला. आळंदीमध्ये एका आईनं बाळ गर्भामध्ये असताना 108 पारायणे केली ज्ञानेश्वरीची. हा संत समागम आहे, पण त्या बाबाच्या बुवाच्या नादी नाही लागायचं, बाबा बुवा फसवीत असतील बरं का, माझ्याकडे ध्यान द्या. ज्ञानेश्वरी, गाथा, हरिपाठ, हनुमान चालिसा हे संत आहेत, हे संत आहेत. हनुमान चालिसा म्हणजे हनुमंतराय आहेत, ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबा आहेत, गाथा म्हणजे तुकोबा आहेत, भागवत म्हणजे नाथ महाराज आहेत. पण त्या बाबा बुवाच्या नादी लागू नका, मी इमानदारीनं सांगणारा महाराज आहे, बिंबीच्या देठापासून सांगणारा महाराज आहे. ज्ञानेश्वरीच्या अक्षरान बोट फिरवले, 108 पारायणे केली, तर तिला बाळ जन्माला, मुलगा जन्माला आला माझ्या आईनो. आणि पोरगा 4थीला वर्गात आहे आता आळंदीला, तर 4थीच्या वर्गातल्या पोराची ज्ञानेश्वरी मुप्पाठ आहे महाराज, पाठ आहे पाठ. गरीबाची आवडी वा मातेचा डोहाळा. काय गोड अभ्यास आहे, वा 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 वा. गर्भाची आवडी मातेचा डोहळा. काय महाराज प्रयत्न केला संत समागमाचा, तर मुलगा ज्ञानेश्वरी पाठवाला झाला, आता गाथा पाठ करतोय सर, गाथा गाथा. मग अशी मुलं जन्माला घालायची असतील तर संत समागम धरा, संत संगती धरा, म्हणून संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी, आणि त्याला तातडी करा, उशीर करू नका, काळ यायला लागलाय, कधी येईन घेऊन जाते सांगता येत नाही महाराज. एक भावाचा मृतदेह, कालची पेपरची बातमी वाचवा, दुसरा भाऊ आणायला गेला तर तोही ऑक्सिजनमध्ये गेला. करावी तातडी, लवकर प्रयत्न करा. आजपासूनच संकल्प करा की अक्रूर महाराजांचं कीर्तन ऐकलं, प्रवीण दादा दराडे यांनी विनायक भाऊंसाठी कीर्तन ठेवलं, काय महाराजांनी कीर्तनात सांगितलं, ज्ञानेश्वरी गाथा हे जरा घेऊन जा घरी. नका नका दुसऱ्याच्या नादी लागू नका, लोक फसवतील तुम्हाला. संत समागमामध्ये या, तातडी करा. महाराज इतकं सुंदर सांगताय, हे कधी 2-4 दिवसाला करायचं का 8-15 दिवसांनी करायचं का 20-25 दिवसांनी करायचं का रविवारच्या सुट्टीमध्ये करायचं? महाराज म्हटले असं करू नका, क्षणाक्षणाला करा. क्षणाक्षणाची करावा विचार, क्षणाक्षणाची करावा विचार.
नका, क्षणोक्षणी विचार करा. रोज नाही, दिवसाला नाही, क्षणोक्षणाला विचार करा, क्षणोक्षणाला करा. क्षणोक्षणीच केला पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार. हा जो अभंग आपण सोडला, दुसऱ्या चरणातून सोडला, दुसरं मग तिसरं मग पहिलं. ऐका, त्याचं कारण असं, जुन्या काळामध्ये बंगले नसायचे सर, बरं का. जुन्या काळात वाडे असायचे, वाडे. आणि वाड्याला 4 दरवाजे असायचे, पूर्वेकडून, उत्तरेकडून, दक्षिणेकडून. तसा हा तुकाराम पाटलाचा गाथा म्हणजे वाडा आहे. अभ्यास केला की दरवाजा सापडतो. असा एक एक दरवाजा. तसं आपण दुसऱ्या दरवाजाने गेलो, नाशिवंत देह का जाणारे, आयुष्य खातो काळ, मग काय केलं पाहिजे. संत समागमे धरावी आवडी, का बरं एवढ्या लवकर. क्षणोक्षणी हाची, क्षणोक्षणी हाच विचार करायचा. संत समागमाचा, ज्ञानेश्वरीचा, गाथ्याचा, रामायणाचा, भागवताचा, असं करत करत आपलं जीवन घालायचं. आणि मग आपल्याला म्हणता येतं भवसिंध तरुण जाता येईल. आपल्या जन्मामध्ये याच जन्मी घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे विठोबा रखुमाई.